हाय गाईज. तर आज फादर्स डे आणि मी आणि प्रिशा तिच्या बाबाला सरप्राईज देण्यासाठी ना आम्ही त्यांना काहीतरी ड्रॉइंग वगैरे किंवा ग्रीटिंग कार्ड असं काहीतरी बनवतो. हे बाबांना माहिती नाही होय ना. तर चालू करूया आपण. लेट्स गो. कोणता कलर घ्यायचा आपण? नीट बस, नीट बस प्लीज. तुझं पाहिजे कसं असतं ना गाईज, आपण जेव्हा आपल्या लहानपणी आपण जेव्हा बाबाकडे बघ, हाच बाबांकडे बघ, हाच ते होते. मी घेतो. वाव. हाच बाबाकडे बघून आता स्वागत असं घे हातात. ते घे ना, असं घ्या ना, असं हा तिकडे बाबाकडे. तर गाईज, आपल्याला असं वाटतं की बाबा ग्रीटिंग कार्ड वगैरे बनवणं खूप इझी आहे, पण ते मी आज अनुभवलंय कारण मी ते स्वतः केलंय आणि थोडीफार मला प्रिशाने पण मदत केली. हो ना प्रिशा? तर आमचं ग्रीटिंग कार्ड वगैरे बनवून झालंय. आता छोटस माझा असा विचार आहे की छोटासा केक किंवा पेस्ट्री आणून. प्रिशा तर बोलते मला पेस्ट्रीच हवी आहे, म्हणजे फादर्स डे आहे बाबांचा, पण पेस्ट्री केक पेस्ट्री ही हवी प्रिशाला, है ना? तर एनिवे गाईज, बघू आता कसं कसं संध्याकाळी आम्ही काय करतोय काय नाही तुम्हाला तर दाखवेनच. छोटासा सेलिब्रेट करणार आणि काही फार मोठा असं करणार नाहीये. अजून काय तुला काय बोलायचं? तुला काय बोलायचं? आपण नवीन नंतर ऍक्च्युली तुमच्या सगळ्यांसोबत एक गोष्ट शेअर करायची. आज फादर्स डे. माझे बाबा तर म्हणजे माझे पप्पा तर इथे नाही आहेत, ते गावाला असतात. ऍक्च्युली लहानपणापासून आम्हाला हे सगळं काहीच माहिती नव्हतं, हे फादर्स डे वगैरे काहीच नाही. आता कुठेतरी थोडंफार समजायला लागले की बाबा हे मदर्स डे पण सेलिब्रेट केला जातो, फादर्स डे पण सेलिब्रेट केला जातो. कारण त्याकडे आपल्याजवळ मोबाईल पण नव्हते, एवढं इंटरनेटची सेवा पण नव्हती. आणि आता कसं सगळं आपल्याला मोबाईलमुळे समजू लागले, कळू लागलं सगळ्या गोष्टी. छोट्यातली छोटी गोष्ट पण आपल्याला मोबाईलवरूनच कळते. ऍक्च्युली माझे वडील, आम्ही लहान होतो, त्यांनी आमच्यासाठी खूप केलंय. आम्ही 3 बहिणी, पण आमच्यासाठी त्यांनी खूप जास्त काही केले. खूप म्हणजे न सांगण्यासारखं केले. आम्हाला एवढं मोठं केलं आम्हाला त्यांनी. तर गाईज, मी तुम्हाला दुपारी बोललेली की आम्ही छोटंसं आज फादर्स डेचं सेलिब्रेशन करणार आहे म्हणून. तर मी आणि प्रिशाने मिळून छोटीशी पेस्ट्री घेऊन आलोय आणि प्रिशाने तिच्यासाठी पेस्ट्री घे बोलत होती, पण तिने पेस्ट्री न घेता तिने डोनाल्ड घेतलाय. आता ती मला प्रॉमिस केलंय तिने मला की मी मम्मा पेस्ट्री मधला पीस खाणार नाही. तर आता प्रिशाचे बाबा आतमध्ये बसलेत बेडरूम मध्ये, तर प्रिशा आणि मी त्यांना घेऊन येते सरप्राईज. ओके. येते नाही. आता पुढीला त्याला
सरप्राईज. हो हो माझ्यासाठी छान मस्त आहे. जमलं माझं. त्रिशा तू पण बस तिकडे त्या साईडला बस. चला कट करूया. प्लास्टिक प्लीज त्रिशा क्लॅप कर ना. कट करू. हा. हॅपी फादर्स डे टू यू. हॅपी फादर्स डे टू यू. हॅपी फादर्स डे डिअर बाबा. बाबांना भरव ना. हॅपी फादर्स डे. काका तू भरव बाबांना. आमचा हाल झालो. ये छान आहे. मला असं छोटस सेलिब्रेशन होतं आज फादर्स डेचं. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये कमेंट करून सांगा. आणि भेटू असंच पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. विषय बाय कर. काय कसं वाटलं विचार. कसं वाटलं तुम्हाला. काय त्रिशाने तिच्या हाताने बनवलं. हँडरायटिंग मीच केली आहे पण मी तिला पेन्सिलने लिहून दिलं. तिने त्याच्यावरती कलर केला. कसं वाटलं छोटस सेलिब्रेशन सरप्राईज. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.